फ्रेंड्स, मी देवांशी. कसे आहात तुम्ही? आमच्या सोलापूर यात्रेच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. ह्या यात्रेचे आधीचे 2 व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का? नसतील पाहिले तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही रात्री पंढरपूरमध्ये राहिलो होतो. सकाळी तयारी करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आज आहे प्रवासाचा 3रा दिवस. आम्ही चाललो आता जेजुरी. आम्ही थांबलो आहोत नाश्त्याला जोगेश्वरी मिसळ. गेले 2 दिवस नाश्त्याला आम्ही इडली आणि मेदूवडा खात होतो. त्यामुळे आज काहीतरी झणझणीत खायची इच्छा होती. आणि मिसळशिवाय झणझणीत काय असू शकतं? मग आम्ही हे मिसळसाठी फेमस असलेले जोगेश्वरी मिसळ हे हॉटेल ट्राय करायचे ठरवले. आम्ही आलो आहोत नाश्ता करायला. इथल्या मेन्यूमध्ये फक्त 2च गोष्टी आहेत, मिसळ पाव आणि सुकी भेळ. आम्ही दोन्हीही ट्राय केलं. दोन्हीही गोष्टी ठीकठाकच होत्या. पोट भरून नाश्ता करून थोडंसं फोटोशूट केलं. आम्ही आता चाललो आहोत गोंदवलेकर महाराजांच्या मठात. पंढरपूर ते गोंदवले हे अंतर साधारण 90 किलोमीटर इतके आहे. इथे जायला साधारण 2 तास लागतात. जायचा रस्ता देखील छान आहे. आम्ही पोहोचलो आहोत श्री गोंदवलेकर महाराजांच्या मठात. 19व्या शतकात महाराष्ट्रात जे विख्यात संत होऊन गेले त्यांच्यापैकी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे एक आहेत. गोंदवलेकर महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी भगवंतांचा शोध घेण्याच्या उद्देशाने आपले घर सोडले आणि आध्यात्मिक गुरूचा शोध घेत ते महाराष्ट्रातील येळे गावात श्री तुकाराम चैतन्य आश्रमात पोहोचले. तुकामाई म्हणून प्रख्यात असलेल्या त्या संतांकडे गोंदवलेकर महाराजांनी 9 महिने खडतर प्रशिक्षण घेतले. तुकाराम चैतन्यांनी त्यांचे ब्रह्मचैतन्य असे नाव ठेवले आणि गृहस्थ आश्रमी राहून लोकांना भक्ती मार्गाला लावण्याची आज्ञा केली. ह्या समाधी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांची राहण्याची आणि भोजन प्रसादाची चांगली व्यवस्था केली जाते. इथे खूप छान दर्शन करून आम्ही पुढे जेजुरीला जायला निघालो, जे साधारणपणे 115 किलोमीटर अंतरावरती आहे. जाताना गाडीत माझी आणि अन्वीची खूप मजा चालू होती. आता आम्ही चाललो आहोत महाराष्ट्राच्या आराध्य दैवत जेजुरीला. नाच ग. अगं तू मोठी झाल्यानंतर तुला मजा येणार. जाताना वाटेत हा सह्याद्रीचा छोटासा घाट लागला.
थोड्याच वेळात समोर जेजुरीचा डोंगर दिसायला लागला. ही लाल परी काय आम्हाला पुढे जायला देत नव्हती. थोड्या वेळात आम्ही जेजुरीला पोहोचलो. आता आम्ही पोहोचलो आहोत जेजुरीला. चला माझ्यासोबत. कोणी उडवला तो? पावलाय देव माझा मल्हारी, अरे हे पावलाय देव माझा मल्हारी, अरे देवा तू थांबर पावर मल्हारी. खंडोबा म्हणजेच भगवान शंकरांचा अवतार. खंडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय कुलदैवत आहे. गडाच्या पायथ्याखाली गाडी पार्किंगला लावून आम्ही पायऱ्या चढायला लागलो. मंदिराच्या वाटेवर दोन्ही बाजूला दुकानात सोन्याचे ढीग लागले होते. हे सोनं म्हणजे खंडोबांना आवडणारी हळद आणि इतर पूजेचे साहित्य व खेळण्याची दुकानेही होती. ती बघत बघत आम्ही वर चालायला लागलो. आता इथे गाण्यात ऐकल्याप्रमाणे गडाला 9 लाख पायऱ्या आहेत. अरे म्हणजे आम्हाला 9 लाख पायऱ्या चढायच्या आहेत? अहो तसं नाही काही, गडाला फक्त 385 पायऱ्या आहेत. पण गडाच्या बांधणीसाठी 9 लाख चिरे वापरले गेले होते अशी दंतकथा आहे. म्हणून लोकगीतांमध्ये ह्याचा असा उल्लेख केला जातो. येळकोट येळकोट जय मल्हार. थोड्याच वेळात आम्ही गडावर पोहोचलो आणि आमचे देवाचे दर्शन झाले. मंदिराच्या गाभाऱ्यात पाय ठेवता क्षणी खंडोबांच्या दर्शनाने आम्ही धन्य झालो. छान दर्शन झालेलं आहे. देवाच्या सुंदर दर्शनानंतर आम्ही थोडा वेळ मंदिराच्या प्रांगणात घालवला. आज रविवार, खंडोबांचा वार, त्यामुळे भक्तांची गर्दी आणि उत्साह दोन्ही पाहायला मिळाले. पूर्ण परिसर येळकोट येळकोट जय मल्हार ह्या जय घोषाने निनादून उठला होता आणि तिथे होणाऱ्या भंडाऱ्याच्या उधळणीने खरंच जेजुरी सोन्याची वाटत होती. इथे दीपमाळेच्या समोरच खंडोबांनी ज्याचा वध केला त्या मणिमल्ल दैत्याची मूर्ती देखील पाहायला मिळाली. तसेच देवाला आवडणारी ड्युटी ही पाहायला मिळाली जी अखंड तेवत असते. नेहमीप्रमाणे गुगल फोटोजच्या दिस इयर दॅट डेच्या आठवणींसाठी थोडेसे फोटो काढून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि इथे आम्ही लिंबू सरबत प्यायला थांबलो आहोत. काकांनी आम्हाला खूप छान माहिती सांगितली.
चालत पायी जायला लागतं. ओके. पायथ्याला गाडी जाते 750 पायरी, वर जायला खाली उतरायला 750, इथून जाऊन येऊन जायला 350, यायला 750. काकांनी आम्हाला मंदिराची खूप छान माहिती सांगितली. दोघींनी बोला. चला चला बोला. बोला. येळकोट येळकोट. हात वर करा. येळकोट येळकोट. काकांनी दिलेलं छान लिंबू सरबत पिऊन आम्ही फ्रेश झालो आणि गडाच्या पायऱ्या उतरायला घेतल्या. उतरताना काही घाई नव्हती म्हणून लिंबू सरबतासाठी दुसरा ब्रेक घेतला. मला इथे बरेच भाविक ह्या मूर्त्या घेऊन जाताना दिसले. हे काय आहे? तुम्हाला माहित असल्यास मला कमेंटद्वारे नक्की कळवा. निघेपर्यंत संध्याकाळ झाली होती. आता आम्ही मुंबईची वाट पकडली. समोर क्षितिजावरती सूर्यास्त होताना खूप छान दिसत होता. ह्या 3 दिवसात आमचे 6 देवस्थानांचे खूप छान दर्शन झाले. आमची 3 दिवसाची सुट्टी सार्थकी लागली. तसेच नवीन वर्षाची सुरुवात ह्या यात्रेने झाली. ही यात्रा आम्हाला पूर्ण वर्षभर ऊर्जा आणि प्रेरणा देत राहील. संध्याकाळी काय हलकं आणि चटपटीत खायची इच्छा होती. आम्ही कैलास भेळ इथे भेळ खायला आलो. आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत जेवण. अशा प्रकारे आमची यात्रा पूर्ण झाली. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. चला मित्रांनो, पुन्हा लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय. अरे परत सांगते, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट कोण कोण करतंय?